विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर शरद पवारांनी पक्षात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या काही दिवसात शरद पवार हे पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. पराभवानंतर विस्कटलेली पक्षाची घडी नव्याने बसवण्यासाठी पवार पुन्हा मैदानात उतरलेत. नव्या दमाच्या नेत्यांना आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पवार पुन्हा एकदा पक्ष उभा करणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी मुंबईत शरद पवार पक्षाची मोठी बैठक घेणार असल्याचं निश्चित झालंय. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून शरद पवार पक्षात बदल करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार पक्षाची बांधणी नेमकी कशी करणार आणि त्यात कुणाला संधी मिळणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शरद पवारांचा पक्ष हा विधानसभेला धुव्वा करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत पवारांनी केवळ 10 जागा लढवून आपले 8 उमेदवार निवडून आणले होते. एवढंच नाही तर मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यातही पवारांची भूमिका मोठी होती. महायुतीच्या 45 पारच्या नाऱ्याला खोटं ठरवत महाविकास आघाडीने या निवडणुकीत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला होता. पक्ष फुटलेला असतानाही पवारांनी दाखवलेल्या परफॉर्मन्सचं सर्वांनीच कौतुक केलं. विधानसभेतही असाच जलवा पाहायला मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण झालं अगदी उलटच. विधानसभेत महाविकास आघाडीचं पानिपत झालं तर पवारांच्या राष्ट्रवादीचा लाजिरवाणा पराभव झाला. अवघ्या 10 जागांवर पवारांना समाधान मानावं लागलं. पवारांना डोक्यावर घेणाऱ्या जनतेला 6 महिन्यातच त्यांचा पक्ष नावडीचा वाटू लागला. भ्रष्टाचार, बेरोजगारी, दडपशाही असे गंभीर प्रश्न मांडूनही पवारांच्या पक्षाला जनतेने नाकारल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता झालं गेलं विसरून जाऊ असं म्हणत पवारांनी पक्षात पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलाय. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पवारांच्या पक्षात बदल होणार असल्याचं निश्चित झालंय. पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. 8 जानेवारीला सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक असेल. तर 9 जानेवारी रोजी शरद पवार हे आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. या 2 दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबतची मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख हे बदलणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलाचीही पवारांच्या पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने पवार प्रदेशाध्यक्ष कुणाला करणार याबाबतही पक्षात तर्कवितर्क लढवले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पक्षातील मोठ्या गटाची प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्याच नावाला पसंती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी नोव्हेंबर 2024 नंतर मी प्रदेशाध्यक्ष नसेन असं एका जाहीर सभेत पवारांसमोरच सांगितलं होतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख या नेत्यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून विचार केला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे यांच्यावरही पक्षाची मोठी जबाबदारी येणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच शरद पवार पक्षात भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच पराभवाने कसलेल्या कार्यकर्त्यांना पवार कोणता कानमंत्र देणार आणि पक्षात नवा जोश कसा भरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.